बीड जिल्ह्यातून प्रशासनाच्या गलथान कारभाराचा एक मोठा नमुना समोर येतोय। हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत कोट्यावधी रुपयाचा खर्च करून लावलेली लाखो झाडे आज पाण्याअभावी मरणासन्न अवस्थेत आहे। 70 लाख झाडे लावल्याचा आणि त्यातील 90% झाडे जिवंत असल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाचा फुगा आता फुटताना दिसतोय। धक्कादायक बाब म्हणजे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ज्या झाडांचे रोपण मोठ्या थाटामाटात करण्यात आलं होतं ती झाडे आजही वाळून गेली आहेत। रेल्वे स्थानक परिसर असो वा जिल्हा अधिकाऱ्यांच्या नावाच्या पाट्या असलेले झाडे प्रशासनाला एकही झाड नीट जगवता आलेलं नाही। केवळ फोटो सेशन, पुरस्कार आणि आकडेवारीचा डोंगर उभा करण्यासाठीच हा वृक्ष लावगडीचा इव्हेंट राबवला जातोय का असा संतप्त सवाल आता वृक्षप्रेमी करत आहेत। संगोपनाची कोणतीही जबाबदारी न घेता केवळ विक्रमांच्या मागे लागलेल्या प्रशासनावर आता टीकेची झोड उठत आहे। हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये एका दिवसामध्ये तब्बल 30 लाख वृक्ष लागवड करण्यात आली। याची इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदही झाली। तत्कालीन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कारही करण्यात आला। मात्र या बोगस वृक्ष लागवडीची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली। संबंधित प्रकरणामध्ये मोठ्या तक्रारी करण्यात आल्या। विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा प्रशासनाने एका दिवसामध्ये केवळ 30 लाख नव्हे तर 63 लाख झाड लावण्यात आली असा दावा केला। त्याचबरोबर बीडच्या माहिती कार्यालयाने 63 नव्हे तर 70 लाख झाडे लावली असा दावा केला। मात्र वस्तुस्थिती आपण पाहिली तर ही झाडे केवळ कागदोपत्री असून याचं कुठल्याही प्रकारे संगोपन केलं जात नाही। नवीन रेल्वे स्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते 12 ते 15 फूट उंचीची झाडे लावण्यात आली होती। ती झाडे जर आज आपण पाहिले तर त्या ठिकाणी केवळ वाळलेली आहेत झाडे आणि त्याच ठिकाणी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची पाटी लावलेली झाडे ते सुद्धा वाळून गेलेलं आहे। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतःचा विवेक जागा ठेवून केवळ कागदोपत्री किंवा पुरस्कारासाठी वृक्ष लागवड न करता त्याचं संगोपनही करायला पाहिजे। संबंधित झाडे वृक्ष लागवड जी आहे ती संगोपन करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवरती जबाबदारी निश्चित करायला पाहिजे अशी आमची मागणी। डिजिटल इंडियाच्या युगात जालन्यात मात्र उलट चित्र पाहायला मिळते। जालना परिसरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा अचानक खंडित झाल्याने हॉटेल आणि खानावळ चालकांवर आता चक्क चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे। जालना नागपूर महामार्गावरील नाहवा शिवार असो वा शहरातील उपाहारगृह गॅसचा साठा संपल्याने अनेक ठिकाणी लाकडी भट्टी आणि कोळशाच्या शेगड्यांचा आधार घ्यावा लागत आहे। चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी लागणाऱ्या अधिकच्या वेळेमुळे ग्राहकांना ताटकळत राहावं लागतंय तर हॉटेल चालकांना त्यांच्या नाराजीला सामोरं जावं लागतंय। इतकंच नव्हे तर गॅस अभावी अनेक गोड पदार्थ आणि वेळखाऊ मेनू तात्पुरते बंद ठेवण्याची नामुष्की व्यावसायिकांवर ओढवली आहे। ही परिस्थिती अशीच राहिली तर हॉटेल व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त होते। याबाबत नाव्हा येथील आनंदी फॅमिली रेस्टॉरंटचे मालक गजानन शिंदे यांनी आपली व्यथा मांडली तर सरकारने तात्काळ गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे। सध्या कमर्शियल गॅस बंद झालेला आहे। तुमच्या हॉटेलचे आता काय योजना चालू आहे? हॉटेलची ना मागील 15 दिवसापासून गॅस बंद झाल्यामुळे गिरायकाला ही सेवा देण्यासाठी आम्ही चूल व भट्टी पेटून सनी गिरायकाला सेवा देतो। तरी पण हे गॅस भेटत नसल्यामुळे कमर्शियल कुठेच भेटत नाही आहे आणि कोणी देत पण नाही आहे। त्याच्यामुळं आम्ही चुली पेटवल्या आहेत। इकून सरपणान तिकून सरपणान कोणी सरपण बी लवकर देत नाही आहे। हा देतात सगळं वल्ल सरपण आहे। त्याच्यामुळं खूप बेजारी होते। आता कस्टमर हवेवर असल्यामुळं कस्टमरला काहीला अर्जंट जाणं असतंय, काहीला दवाखान्यासाठी जाणं असतंय, काहीला कुठं काही कामासाठी जाणं असतंय तर मग त्याला वेळ नसतात। त्याच्यामुळं आमची बेजारी होती, कस्टमरची बी बेजारी चालू आहे। जेवण टायमावर भेटत नाही आहे। हे याच्यासाठी सरकारने गॅस हे कमर्शियल हॉटेलवाल्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावं लवकर, हीच सरकारकडे मागणी आहे। आपलं नाव काय आणि हॉटेल कुठे? माझं नाव गजानन बापराव शिंदे। आमच्या हॉटेलचं नाव हॉटेल आनंदी आणि फॅमिली रेस्टॉरंट, सिंदखेड राजा रोड, नावा।